हॅलो मैत्रिणींनो, अर्ना सुवर्णाष्टीज या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत खणाचे पारंपरिक असे तोरण. खणाचे तोरण बनवण्यासाठी मी इथे खणाचा कापड वापरलेला आहे आणि खणाच्या कापडाची जी बॉर्डर आहे ती पट्टीसाठी म्हणून मी वापरणार आहे. आपल्याला तोरण बनवण्यासाठी दरवाजाच्या लांबीनुसार पट्टीची साईड ठेवायची आहे. तर त्यासाठी 38 इंच लांबी येत आहे. तर त्यामध्ये एक मिळवून मी पट्टी तयार करून घेणार आहे. त्यासाठी कॅनव्हास पेपर आणि अस्तर सारखे कट करून घेणार आहे. येणाऱ्या सणांसाठी हे तोरण खूप उपयोगात येणार आहे, कारण पारंपरिक खणाच्या कापडाचे तोरण आपण बनवणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला एकदम अचूक असे तोरणाचे माप पण कळेल आणि तोरण कसे शिवलेले आहे ते पण एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घेता येईल. आणि जर तुम्हाला आपल्या अर्ना सुवर्णाष्टीज या चॅनलवरील व्हिडिओ आवडत असतील मैत्रिणींनो, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हाईप करा मैत्रिणींनो. आणि बेल बटन दाबायला तर विसरूच नका मैत्रिणींनो, कारण नवीन नवीन डिझाईनचे व्हिडिओ आपण अपलोड करत असतो, तर त्यांची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल. त्यासाठी तुम्ही बेल बटन नक्की दाबा. इथे आपले तोरणाच्या पट्टीसाठी लागणारे तीनही कापड, कॅनव्हास पेपर, अस्तर आणि खणाच्या कापडाची बॉर्डर हे पण कापून झालेली आहे. यानंतर आपल्याला तोरण बनवण्यासाठी जे पॅटर्न तयार करायचे आहे ते आपण कॅनव्हास पेपरवरती त्याची मापे टाकून घेणार आहोत. त्यासाठी मी 4.5 इंचाचा रुंदीचा कॅनव्हास पेपर घेतलेला आहे आणि उंची 6 इंच असे मी कॅनव्हास पेपर कट करून घेतलेले आहे आणि त्यावरती तुम्हाला मापे दाखवणार आहे. तर वर 4.5 इंच आणि उंची 6 इंच. त्यानंतर आपल्याला 3.5 इंचावर दोघं साईडने निशाण करून खालच्या 6 इंचाच्या निशाणापर्यंत आपल्याला त्रिकोणमध्ये कट करून घ्यायचे आहे. या पॅटर्नवरती मी मापे टाकून दाखवलेली आहे, ते तुम्ही व्यवस्थित बघून तुम्ही पण कट करून घ्या.
त्यानंतर आपल्याला 38 इंचावर आपण तयार केलेले पॅटर्नची संख्या किती येणार आहे ते बरोबर एक एक ठेवून मोजून बघायची आहे. त्यानुसार आपल्याला हे पॅटर्नची संख्या कट करायची आहे. तर माझ्या 38 इंचाच्या पट्टीला 9 पॅटर्न लागणार आहे. तर मी अस्तरावरती आणि कॅनव्हास पेपरवरती हे 9 पॅटर्न मी तयार करून घेणार आहे. मी तोरण बनवण्यासाठी खणाच्या कापडाचे अलग अलग कलर वापरणार आहे. म्हणजे एका कलरचे 2 पॅटर्न आणि असेच मी 9 पॅटर्न तयार करून घेणार आहे. तर तुम्ही जर तुमच्याकडे कलर नसेल अवेलेबल तर तुम्ही 1 किंवा 2 कलरमध्ये सुद्धा हे तोरणाचे पॅटर्न तुम्ही कट करू शकता. आणि असेही नाही आहे की खणाचाच कापड घ्या. तुमच्याकडे जर काठपदराचा किंवा सिल्कचा कापड असेल तर तुम्ही 2 कलरमध्ये त्यापासून सुद्धा बनवू शकता. तुम्ही जर नवीन शिकणाऱ्या आणि आपल्या घरासाठी करून बघत असाल तर तुमच्याकडे जो काठपदराचा कापड असेल त्याच्यापासून तुम्ही हे बनवून पाहू शकता. कारण मला कमेंटनुसार कळले आहे की आपले व्हिडिओ आहेत ना, हे ज्या वयस्कर आजी आहेत किंवा काकू आहेत त्यांना यूट्यूब कसे बघायचे ते पण कळत नाही. अशा काकू आजी वगैरे पण आपले व्हिडिओ बघत आहे. त्यामुळे त्यांना समजेल अशाच खूप सोप्या पद्धतीने समजवण्याचा मी प्रयत्न करत आहे. आणि आपले व्हिडिओ बघून त्यांना पण घरी करून पाहावेसे वाटत आहे. यातच किती आनंद आहे मैत्रिणींनो. मी ज्या ताईच्या कमेंटनुसार तोरणाचे व्हिडिओ टाकत आहे त्या ताईंना मी मेसेज करून कळवले की तुमच्या कमेंटनुसार मी तुम्हाला व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे. तर त्या मला म्हणाल्या की मला कळत नाही आहे की मी तो व्हिडिओ कसा बघू. मला हे ऐकून थोडा धक्काच बसला की त्यांना कळतसुद्धा नाही आहे की यूट्यूबवर व्हिडिओ कसा बघायचा. तरीसुद्धा ते आपले व्हिडिओ बघून कमेंट करत आहे आणि व्हिडिओ पाहून त्याच प्रकारे तोरण शिवून बघत आहे किंवा आपण जे काही प्रकार दाखवलेले आहे कमळासन किंवा पानांचे प्रकार वगैरे हे त्या स्वतः करून बघत आहे. म्हणजे किती छान गोष्ट आहे ना मैत्रिणींनो ही, की आपले व्हिडिओ बघून सर्वांची इच्छा होत आहे की आपण पण करू शकतो किंवा शिवू शकतो आपल्या घरासाठी असे तोरण किंवा आसनांचे प्रकार. म्हणून माझ्याकडून जेवढ्या सोप्या आणि
सुटसुटीत पद्धतीने तुम्हाला कळेल असेच मी शिकवण्याचा प्रयत्न करत आहे मैत्रिणींनो. तर व्हिडिओ पूर्ण बघून व्यवस्थित तुम्ही पण समजून घेत जा आणि तुमच्या घरासाठी तुम्ही पण तयार करायला घ्या पारंपरिक अशी खणाच्या तोरणाची डिझाईन. अशा प्रकारे आपली तोरणासाठी लागणाऱ्या कापडांची कटिंग इथे झालेली आहे. आता मशिनीवरती कसे जोडायचे ते बघूया. आधी पट्टीला कॅनव्हास पेपर आणि अस्तर हे एकत्र जोडून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला जे पॅटर्न केलेले आहे ते कॅनव्हास पेपर आणि अस्तर असे जोडून घ्यायचे आहे. जी कॅनव्हास पेपरची चमकणारी बाजू असते ती खालच्या साईडने ठेवायची आहे अस्तरावरती आणि ती प्रेसच्या साहाय्याने जोडून घ्यायचे आहे दोघं कापड. असे सर्व पॅटर्न आपण तयार करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला मेन खणाचा कापड घेऊन त्यावरती अस्तर आणि कॅनव्हास पेपर असे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही त्यावरती शिलाई टाकून घ्यायची आहे. सर्व पॅटर्न सोबतच याप्रमाणे जोडून घ्यायचे आहे. नंतर आपल्याला हे पॅटर्न तयार झाल्यावरती त्यांना व्यवस्थित कट करून आणि तिघं ठिकाणी पॉइंटवरती कट देऊन पलटवून घ्यायचे आहेत.
अशा प्रकारे आपले सर्व कलरचे पॅटर्न पलटवून झालेले आहे आणि आपण त्यावरती आता लेस लावून घेणार आहोत. तुमच्याकडे जर लेस नसेल तरी हे तोरण छान दिसणार आहे, कारण कलर अलग अलग आहेत ना, त्यामुळे ते छानच वाटणार आहे मैत्रिणींनो. मी सर्व पॅटर्नला सोबतच लेस लावून घेत आहे. त्यानंतर आपल्याला पट्टी तयार करायची आहे. त्यासाठी मी पट्टीच्या एका साईडला पाव इंच अशी पट्टी फोल्ड करून घेणार आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही ही पट्टी अशी फोल्ड करून घ्या. त्यानंतर आपल्याला खणाच्या कापडाची बॉर्डर कॅनव्हास पेपरच्या पट्टीवरती आपल्याला ठेवायची आहे आणि पट्टीचा मध्य आपल्याला काढून घ्यायचा आहे. जो आपण मध्य काढून घेत आहे त्या ठिकाणी आपल्याला तोरण अटकवण्यासाठी मधले लूप तयार करायचे असते, म्हणून आपण हा मध्य काढून घ्यायचा आहे. मी ब्लाऊजला लावते त्या दोरीचे असे 3 लूप तयार करून घेणार आहे आणि हेच पहिल्या टोकाला 1 आणि मधात 1 आणि शेवटच्या टोकाला 1 असे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हीही तयार करून याप्रमाणे लावून घ्या.
त्यानंतर आपल्याला पट्टी पलटवून घ्यायची आहे आणि दाब शिलाई देऊन द्यायची आहे. पट्टी पलटवून झाल्यावर मी पट्टीला अजून सुंदर लूक येण्यासाठी कॉईनवाली लेस लावून घेत आहे. दोघंही साईडनी मी ही लेस लावून घेणार आहे. त्यानंतर पट्टीचा वरचा मध्य काढून आपल्याला निशाण करून घ्यायचे आहे. आपल्या तोरणासाठी 9 पॅटर्न लागणार आहेत. तर जे एक पॅटर्न आहे ते मधल्या निशाणावरती व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मधात जोडून घ्या आणि त्यानंतर अवतीभोवती 4-4 असे हे पॅटर्न आपले येतील. एक पॅटर्न लावल्यावरती अर्धा इंच जागा सोडून दुसरे पॅटर्न जोडायला घ्या. असे करून सर्व पॅटर्न आपल्याला जोडून घ्यायचे आहे. जर तुम्हाला हे पॅटर्न जवळ पाहिजे असतील तर माझ्याप्रमाणे तुम्ही पाव इंच सोडून पण लावू शकतात. अशा प्रकारे आपले खणाच्या कापडाचे पारंपरिक तोरण तयार झालेले आहे मैत्रिणींनो. तोरणावरती मी ॲक्रेलिक कलरच्या मदतीने सर्व पॅटर्नवरती शुभचिन्हे काढून घेतलेले आहे आणि तोरणाच्या खालच्या साईडला मी मणी आणि घंटी लावून घेतलेले आहेत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो तुम्हाला, हे तुम्ही नक्की कमेंट करून कळवा आणि अजून तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायला आवडेल त्याप्रमाणे मी व्हिडिओ घेऊन येईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईनसहित. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मैत्रिणींनो. बाय बाय.